नमस्कार. दिनांक 7 जुलै. कथेचं शीर्षक आहे हरिवंश ऐकावा. बडोद्याचे भाऊसाहेब उर्फ रामचंद्र व्यंकटराव भोसले जहागीरदार होते. त्यांना मुलगा नव्हता. महाराजांचे सांगण्यावरून त्यांनी हरिवंश श्रवण केल्यावर त्यांना मुलगा झाला. पुत्रप्राप्तीसाठी हरिवंश ऐकावा अशी महाराजांची आज्ञा बडोद्याच्या जहागीरदारांना झाली. त्यांनी हरिवंश निष्ठेने श्रवण केल्यावर त्यांना मुलगा झाला हे खरे. त्यामागे सद्गुरूंची संकल्प सिद्धीची शक्ती उभी होती हेही खरे. पण त्याहून महत्वाची अशी पारमार्थिक बाजू आहे ती समजून घ्यावयास हवी. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात श्रवण भक्तीवर एक समासच लिहिला आहे. अध्यात्माचे तत्वज्ञान आणि साधना या दोन्ही अंगांनी सर्व संत महात्म्यांनी अपार लेखन केले आहे. ते समग्रपणे प्रत्येक साधकाने वाचावयास हवे. त्यातील मर्म समजून घेणे महत्वाचे आहे असा श्री समर्थांचा आग्रह आहे. भगवंताची कथा ऐकणे, पुराण प्रवचन कीर्तनाद्वारे अनेक अध्यात्म विषय ऐकणे, तीर्थक्षेत्रे दानधर्म यांचे महात्म्य श्रवण करणे, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग अशा अनेक मार्गावरील निरूपणे ऐकणे, साधना, तप, पुरश्चरण, अनुष्ठान म्हणजे काय हे समजून घेणे, नाना प्रकारचे देव आणि त्यांची स्थाने, 9 खंडे, 14 भुवने, दिक्पाल व त्यांची स्थाने, अरण्ये, उपवने, संगीत, 14 विद्या, 64 कला यांची जुजुबी का होईना पण माहिती घेणे, नाना सिद्धी, साधना, मंत्र, तंत्र ठाऊक असणे हे महत्वाचे असते असे त्यांचे आग्रहपूर्वक सांगणे आहे. हे सर्व भक्तीने श्रवण केल्याने मनुष्य बहुश्रुत होतो. त्रिदोष, त्रिगुण, नवविधा भक्तीचे प्रकार, 4 मुक्ती याविषयींचे चिंतन, मनन, श्रवण भक्तीतच मोडते. त्यातले उपयोगी असेल तेवढे घ्यावे, बाकीचे अनावश्यक समजून टाकून द्यावे. याला श्री समर्थ श्रवण भक्ती म्हणतात. सगुणांची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मी शोधावी, श्रवण भक्तींची जाणावी, लक्षणे ऐसी असे म्हणतात ते खरेच आहे. भगवंताचे सगुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे त्याचे चरित्र असते आणि त्याच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे तत्वमीमांसा असते. ते ऐकल्याने मन, चित्त, बुद्धी शुद्ध होऊन वैराग्य प्राप्त होते आणि भगवंताशी एकरूपता साधून संसार व प्रपंचाची बंधने तुटून मुक्ती मिळते. उपासना साधना कोणतीही असो, त्याच्या समग्र मार्गाची माहिती असणे व भगवंताच्या सगुण निर्गुण स्वरूपाचे ज्ञान असणे हे श्रवण भक्तीचे सार सर्वस्व असते. हरिवंश ऐकावा असे भाऊसाहेबांना सांगण्यामागे महाराजांचा हा अभिप्राय होता आणि त्याप्रमाणे निष्ठेने श्रवण भक्ती घडल्याने भाऊसाहेबांना मोक्षरूप पुत्रप्राप्ती झाली अशी या लीलेची पारमार्थिक बाजू आहे. धन्यवाद.